काय कधी रगात बिरात खाणार पिणार बिणार सगळं हा, मग मग ते आपण खायचं. पाऊस पडल्या पडल्या येतात शेंडवलच्या भाज्या नरेंद्र मोदी आलेला तिथं गंगा सरस्वती. नमस्कार मंडळी, नमस्कार. कसा वाटला अवतार? हा, आता पाऊस तर आपल्याकडे लय गावा लावल्या. 4 दिवस पाऊस होता. मला वाटतं मुंबईवरून पाऊसच घेऊन आलाय. सगळी माणसं भेटली म्हणते पाऊस घेऊन आलास, पाऊस घेऊन आलास. बरं झालं पाऊस होता. 4 दिवस रोपा लावायचे. आता आपण आलोय रानात. आता रानात आपल्याला कसं काय काय खायला भेटतं ते तुम्हाला आता दाखवणार आणि काय काय आणणार घरी. लय काय काय भेटतं, बिरबुळ, तशाच भाज्या 4-5 प्रकारच्या असतात ते आपण शोधणार. गोमाटी, आंबी वगैरे. इथून तुम्हाला काय काय भेटतं आता सगळं या व्हिडिओ मध्ये दाखवणार. आणि म्हणा एक काम कर, तिकडे मुंबईला हॉटेल बिटेल लय दाखवली. आता या आपल्या माणसाला गावचं वातावरण दाखवणार. पाऊस येत, झाडे बिडे सगळं कसं हिरवं गार. तिची म्हणा. आणि सगळ्यात आता पहिला आपण खाणार आहे गोमाट. आणि म्हणा गोमाटीचं कसं असतं ते तुम्हाला सांगतो. प्रत्येक वर्षी ते एकाच जागे होतं. तुम्हाला वाटलं एवढं मोठं झाड आहे दिसत असेल, पण नाही, ती येल असते एक झाडाभोवती फिरती ती. आता ही आता हाय का बघूया आपण पहिलं. ये जरा ये घाल की तोंड. पण आता बघा इथं हाय. आता ही आपल्याला येल दिसली आहे, ही बघा. आता ह्याला हाय तेव्हा बघूया आधी. इकडे पण येल गेले, ही बघा, ही येल याक दिसले मला. बारक गोमाट आहे. येल बिल तोडून निचेला, येल तोडायची नाही, गोमाडी तोडायची. आता येल तोडून निचेला आणि घरात लावचीला, तसं नाही येत ते. हे दाखव जरा पहिलं. दिसलं का? थांबा थांबा थांबा. जरा बारके आहेत, जरा अजून आलेले नाही. दिसलं का? हे एवढंच हे गोमाट. अरे एवढं तर मोठी असते, ह्या टाइमला मोठी झालेली नाही. अहो इथे काय, इथे काय. आता ह्याला नाही तोडत आपण, याकच तोडूया, त्याला जगू द्या. हे काय करायचं म्हणजे हे मटण आणायचं, हांडा लावायचा. हांडा असा टोप हंड्यात मटण. झव्यात टोप लावायचं, हांड्याने पाणी आणायचं. आणि पाणी असं नाही लागत, पाणी 4 दिवस शिळ लागतं याच्यासाठी. पावसाचं झालं तू घाल गाय, हे असंच खायचं. हे येड झव्याचं नाद लावून असंच खायचं. हे दुया बियाची काही गरज लागत नाही. असं खायचं. काकडी सारखं दिसतं. आता हे खाले एकदम कुरकुरीत आणि लय भारी लागते. ह्याच्या चवीला तोड नाही. अजून बिरबुळ ती पण तुम्हाला दाखवतो कसली असते बिरबुळ. पावसाने काही माझे खेळ लावल्या का, मजाक लावल्या का झाले. हे गाठलं चांगली फिट बांधले, आता ऊन पडायला लागले. आता हे काढलं की परत पाऊस येते. पण आता बना फिरत राहिलं ना की काय ना काहीतरी भेटत असतं. मगाशी तुम्हाला म्हणलो भाज्या बिज्या. आता हे भाजीचा हे एक आहे शेंडवल. आता इथून इकडे आलो जातानाच माझी नजर पडली याच्यावर. हे शेंडवल. आता हे बघा, तो जरा झालाय जून. आपण आलो लेट गावाला. पाऊस पडल्या येतात शेंडवलच्या भाज्या. कवळं घ्या असं जून बरबाट घेऊन काय उपयोग नाही. सुरुवात तर केलीच पाहिजे. आता हे इथं घेऊन जाऊया. हे बघा, तुटलं की म्हणायचं कवळं आहे. आणि आता इकडे पुढं तोडून बघूया. हे बघा, तुटत नाही, म्हणजे याचा अर्थ काय, जून आहे दिसते. आता तुम्हाला वाटेल मी मुद्दामून करतोय, पण नाही. आता इथं बघू, इकडे कुठं तुटते का, इकडे बघा. हे बघा, तुटलं का नाही आरामात, म्हणजे हे कवळं आहे. आणि आता हे पण बघा, इथं हे एवढं इथपर्यंत जून कवळं दिसते. हे बघा, तुटलं लगेच तुटलं की म्हणायचं कवळं. आणि तुटत नसलं की जून आहे. आणि आता हे जून आहे. कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणतील. आता हे आपलं गाव तालुका पाटण आणि जिल्हा सातारा. दिसलंय आता. जरा चप्पल बदलायला लागते वाटतं मला. हे काही कामाचं नाही, गावच्या कामाचं दिसणं झालं हे चप्पल. लय घसरते. आता हे बघा, दिसलाय शेंडवल मला. तुम्हाला मगाशी म्हटलो मी तिथं असं या काही 2 आहे असं बघून तोडलं असतं, 2 पण नसते भेटले. आता इथंही भेटलाय. हे बघा, इथपर्यंत दिसते मला काय कवळा. अरे चाल की पटापट. काय तुला वज आहे का काय आहे? इकडे लवकर पळत ये. आता इकडे लय भाजी लवकर. काय अरे या झावले पायाला काय, काढ लागलं तुझ्या पायाला, काढ की. अरे 2 चपला उभं नाही. थांब, मीच काढतो. थांब, ह्याला काय आवडतो तू. हे बघ, पाय वर कर की. कसं दिसते बघा ते. कधी रगात बिरात खाणार पिणार बिणार सगळं हा, मग ते आपण खायचं. हा, मग तो आपल्या गावती आपण त्याला खायला नाही. हो, पण ते आपलं रक्त पितं, आपण कसं खायचं त्याला? अरे प्याच, तुला बनवून देणार मी भाजी. आता याक झालंय, खायची. अजून 10-12 सूद आहे आणि तुला फ्राय करून घेतलं देतो. तर मी चावेल काय? दर टी शर्ट ठेवून मी. आता हे बघ, निष्पाप जीवावर आपण मारत नाही, पण निष्पाप जीव आपली मारत. कसं मारतं ते, रक्त विक्त पित्त आणि आपोआप फुगून पडतं. ऊन काय ते? अरे उन्हात पाऊस तुला माहित नाही का? कोल्हापुलीचं लग्न आहे. चल ये, लग्न असतं का म्हण. बागोदरी इकडं कसं येऊ? गिरिजात्म गिरिजा गंगा सरस्वती गोदावरी बस, बस, बस. नर्मदा. हे सोनं आहे, सोनं. हे पैसे देऊन नाही, हे फुकटचं सोनं. देह विठ्ठल विठ्ठल झाला
कसा दगडावरून पडा. नाही की रे दादा, तुला काय आपल्याला हे सवय असते हे सगळ्या खेळ चल हो दादा. काय? काय ते तुमचं ते कोयतं कोयता नाही त्याला पाळली म्हणते रे. तुला काय माहित नाही रे, तुझं गाव कुठलं रे म्हणा? आहे कुठल्या तरी, मी काय सांगू. भैया बिया नाही ना, बायाला मी कामाला ठेवीत नाही. या आपल्या गावाला ना आपलं पावसाळ्यात आपल्याला काही टेन्शनच भाज्या बिज असं आपण राहण्याच्या येऊच आपण जगतो. आता हे बघा म्हणा, एवढे सगळे झालं व्हिडिओ दिसतात म्हणजे आता हे त्यातले कुठं झाड कुठलं असायचं विषारी विषारी मरल, पण नाही, निसर्ग कधी विषारी नाही. अरे आपण माणसं विषारी, एकामेकावर जळणारी विणारी कपटी माणसं. एवढं जर आता माझ्या काने स्टोरी ऐकली असतं गाभारशील. काय होत आता ती story? अरे तुला सांगितलं म्हणून तुला विश्वास नाही वाटणार. आता तुला काय आपल्या माणसाला पण विश्वास नाही वाटायचा. अरे असाच बना, असं रानात पाक पाऊस लय पडत आणि मी लय घाई मध्ये होतो. कुठे जायचं होतं तुम्हाला एवढी खायचं? अरे जंगलात असा शेडवर बघून माझं डोळा असं पांढरं झालेलं, नुसतं भरलेलं रान आहे दुःख त्यात. मी नुसत्या घाई मध्ये तुडतोय आणि तोडताना काय झालं ना सांग? काय झालं? काय झालं? घसरला? हा? पाय घसरला? नाही, डायरेक्ट असं तोडताना सापच तोडला तर बघतोय काय हातात साप तुटलेला आणि रगात. साप तोडला? हा मग आयरन मॅन आहे का हाताने साप तोडायला? मला माहिती होतं तुला विश्वास नाही बसणार म्हणून तुला मी सांगितलं. काय मला म्हणजे मुंबईवरून आलो म्हणजे काय बोलणार का? दाखवू तुला परत हा दाखव. 10 सापांचा. साप कुठून आणला? आता ते का जर टायमाला मी आणू का? जाऊ दे येड जवळ. मला माहिती होतं तुला काय विश्वास नाही बसणार. पण आपल्या माणसाला नक्की विश्वास बसणार. पण आपल्या माणसाला मग विश्वासाची माणसं. आणि बना हे बघा, आता हे बोलण्याच्या नादात तुला स्टोरी सांगण्याला किस्ता शेंडवल तुला कळलं पण नाही. अरे पण इकडे तुला एक अजून एक भाजी दाखवतो. आता हे शेंडवल आणि हे कुठला वाघ चवडा, हे बघा. आता ह्याचा पण तसंच सेमच, जिथं कवडा असेल तिथंच तोडायचं. आता ही भाजी कशी येते? कशी अरे येते? यार जर तुला वाटत आता वाघ चवडा म्हणजे काय, आता वाघ हागल तिथं काय येतं का काय, पण नाही. हे वाघ चवडा झाड आहे. आता ही कशी झाड येतात, ते निसर्गाचं देण आहे रे, ते असं देण असतं. हे बघ, आता हे कवळं बघायचं आणि असं तोडायचं. हे इकडे लोक बघ, तिकडे बघ, पडशील इकडे. हा बघ, दाखव जरा माणसांना, बैलच कधी जिंदगीत. पाय सोडून वर कशाला आले, आता गावलं का नाही मला हे? पण याला मी आज काय करणार नाही. आता ह्याला मी आज काही खाणार नाही, काय नाही, पण ह्याच्यासाठी आपण स्पेशल जाणार एक दिवस. तेव्हा एकासाठी नाही, एकदम असं पोतं भरून आणणार आणि त्याचा अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा, त्याचा पण व्हिडिओ बनवायचा. आणि ह्याचा व्हिडिओ बघायचा नाही तर ह्या व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल मला, म्हणजे तुम्हाला कळलं की पुढचा व्हिडिओ कधी येणार, काय येणार ते सगळं कळेल. आणि लगेच आता सबस्क्राईब करून टाका आणि पुढचा व्हिडिओ बघायला तयार व्हा खेकड्याचा. आता हे बघा, हे हिरवं दगड झाले ते शेवाळे आले. आता म्हणजे हिरवं दगड पाण्यात येते. जर कॅमेरा माणसा भाज्या पकड, म्हणजे कच्चा नाही खाऊ शकत. हा खा की, तू काय बना माणूस आहे, जनावर आहे. हे बघ, आता हे पाणी आता हात धुयाच आता, आणि हे तर हात धुतलेलं पाणी जाऊ देत. आता हे पाणी म्हणशील घाण, म्हणजे आता हे पाणी कसं प्यायचं काय? अरे हे पाणी तुला शोधून नाही गावायचं, म्हणजे काय किडी बिडी? तुझं नाही काम बाळा. गटारातलं पाणी का मुंबईला पिकेल, हे तुम्हाला चालेल आणि हे काय नो बिनो तुला आठवते. पण त्याच्यामुळे जर असं प्यायचं कसं बस. धावतं पाणी म्हणजे माहितीये ना? धावतं पाणी म्हणजे धावतं पाणी? धावतं पाणी म्हणजे हे वड्याचं पाणी धावतं असं जातंय ना, त्याला म्हटलं धावतं पाणी. आई तू वेळ खायला घेऊन आलो सोबत जास्त असतं. वरतून पाणी कुठून? हे पाणी मग तुला खरं सांगतो की वरनं पाऊस उठतो. हे काय बना खरं सांगा. पाणी कुठलं येतं म्हणजे? ते काय वरती काय बीएमसी टाकी बिकी लावलेली आहे? बीएमसीचं नाही भाऊ, हे नरेंद्र मोदी आलेला तिकडे टाकी सोडून गेला. ती टाकी चुकून पडली विमानातनं खाली आणि फुटली टाकी, आणि फुटलेलं पाणी वाहतंय. यार धड असं फालतू बनवलं, या पाण्यात डुबकून मारेल. चल, पाळली कशी सोबत लागती, पाळलीशिवर काय गमते का आपल्याला? पाळलीशिवर आपल्या रानात गमतच नाही, तुम्हाला खरं सांगतो. पाळली म्हणजे कसं काहीतरी सोबतीदार. वाघ आला केलं मटण नाही बाबा, म्हणजे वाघ आला स्वतःला वाचवायला, म्हणजे काय आलं धावून घेऊन आलं तसं वाचवायला. वाघ बी का वाघाला मारायची हिंमत आहे माझी? हाय हाय नाही सर या सुका कारणी. ये बाबा ये नाही पाचच्या वाटी मरशील. अरे काय हो दादा ते पाहिजे मला. काय ते अहो ते आहे हे मधमाशी. कुठं आहे? कुठं? हा ते मग बघ, ते बघूनच फाटली. ते काय माहिती का? आग्या मग आग्या कोण आग्या? आग्या हा बघ, मावाचं पण प्रकार असतात ते पण सांगतो तुला. एक सात्याळ, काट्याळ, पोकमऊ आणि ह्यांचा सर्वांचा बाप म्हणजे डेंजर तो आग्या मऊ. ते आग्या लागला पाठी की हागणं मुदणं बंद करतोय, डायरेक्ट बोचा सोडून टाकतोय. आणि चुकून तर डोळ्या बिळ्याला चावला तो डोळे एवढं होते एवढं. अरे इकडे हे बघ, हे दाखव काय, हे माहिती आहे तुला काय? काय दिसेल येड खाली बघती. हा बटाटा बरोबर आहे. या बोयपाड. आता याला काढू का? हे बनाय घरी नेऊन सोला बिया धुया बियाचं चांगलं आणि याची भाजी बनवते ते. आता म्हणा अख्खं रान फिरलो, आता भाज्यालाही शोधल्या. आता बिनबुळ असतं काय असतं ते दाखवतो. आणि या बिनबुळ कसं असतं ओळखायचं कसं ते पण सांगतो तुम्हाला. येलीला 3 पान असतात, 3. आणि हो इकडं जेलीच्या खाली इकडे साप वगैरे, साप किरडू काय असतात ते बघायचं जरा. आता दिसलं म्हणून पळत जाऊन हावऱ्यावानी खायचं नाही. आता साप बीप चावला की तिथंच मिळाला असा. काय बोललो मी? 3 पानं. 1 2 3 1 2 3 1 2 3 पूर्ण अशी वेल मोठी गेल्या. आणि याचा बुंदाच होता. बुंदा कुठे हे बघा, इथून खाली इथं बुंदा आलाय. दादा भेटतोय की नाही?
हे बिंबू नाही मुळ्या भेटल्या जाते आता जरा आपल्याला भेटले नाही बिंबू जरा हावरेवानी गेलो ना मोठ्याच्या मोठं बघून पण नाही जाऊन फसलोय जरा आता दुसरीकडे जाऊ आता आपला तिकडे डाव फसलाय पण इकडे नाही फसला एक काम करा आधी बिंबूळ दाखवतात हे जरा जरा हे अवघड आहे म्हणजे जागा निर्माण आहे पण खाली बुंदा जरा अवघड आहे कुठली पानं? अरे 3 पानं ह्याच्या पानावर ओळखायचं हे बिंबूळ नीट दाखव माणसांना परत दुसरंच काहीतरी खातील 3 पानाची लई हे असतात वेल्या पण 3 पानाच्या वेल्या म्हणून कुठल्या पण तुडची नाही या 3 पानं जरा नीट बघून घ्या कारण हे बघा इथं बाहेरच बुंद आहे जरा तुमच्यासाठी मी जागा जरा साफ करतो नाही मी काय पाळी मारली असेल लई दाखवलं असते आता ही येल दिसत्या बिरबुळ्याची ही बघा हो गावलंय मी वेल काढून दाखवणार तुम्हाला हे असतं खरं बिनबुळ हे बघा आणि खोदलं की हे आपलं बिनबुळ आता म्हणजे बिना दुधाई कसं खायचं तर तसं नाही ह्याची साल निघते मग ती साल काढली की तसंच खायचं खायला एकदम कुरकुरीत लागतं कडक आहे जरा तोंडाने सोलतो बघा झाले सोडून लय लाल झाला तुम्हाला दाखवण्याच्या नादात माती लागली हाताला आणि मातीमुळे जरा लाल झाला पण चालतंय आता गावाला आपण काय माती बिती काय ते आता जन्मभूमी कर्मभूमी आपली माणसं आपली माती मातीमध्ये खालं काय होतं काय वाया जाते खाऊन बघ अजून असं सोललं लय गावते आपला हा धाट जंगलात गेला असं पोत्यानं गावते आता तुम्ही रानात गेला ना तिला कुठे गेला तर चुकून रानात अडकलासा वेळा कुठे फसलासा तर खायला काही नसलं तर या गोष्टी शोधा हे निसर्गाचं आहे असं इथं येऊन कुणी लावलं वगैरे असं काही नाही आपोआप येतं आपोआप सगळं असतं या तुम्ही शोधा आणि खावा उपाशी मरू नका असंच असतं आपलं आता गावाला आपण जेवत नसतो असंच काय पण खाऊन घेऊन त्याच्यावर दिवस काढायचे त्याच्यावर म्हणजे जेवायचं की संध्याकाळी जेवायचं दिवसभर असं हेपलायचं इकडे तिकडे त्याच्यावर दिवस काढायचं चला मग आणि आता व्हिडिओ तर बघितला तुम्ही पूर्ण आपला चला मग भेटूया असंच पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र